हाय हॅलो नमस्कार. तर कालच्या ब्लॉगमध्ये किंवा कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की आपण तूप बनवलं होतं आणि त्याच्या खाली जे आहे ते बराचसा असा मावा राहिलेला होता. तर त्याच तुपाच्या व्हिडिओ खाली कमेंट आली होती की त्या राहिलेल्या माव्याची तुम्ही बर्फी करा म्हणून. तर म्हटलं तर चला आज आपण करू आणि सगळ्यांसोबत शेअर पण करू आणि आपल्यांना पण घरी ट्राय करायला भेटेल. तर मग आज मी त्या उरलेल्या मावाची बर्फी केलेली आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की बघा व्हिडिओ आणि बरोबर जमली आहे का किंवा कशी वाटली तुम्हाला रेसिपी ते नक्की कमेंट करून सांगा. तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर इथे सगळ्यात अगोदर मी तुम्हाला साहित्य दाखवते. उरलेला मावा, त्यानंतर दूध, खोबऱ्याचा किस आणि शुद्ध जो काळ्या कलरचा गुळ असतो तो. तर इतका साहित्य आपण घेतलेला आहे. त्यानंतर आहे ना हे बघा तुम्ही बघू शकता इथे मी कढईमध्ये आहे ना तो मावा टाकला आहे. त्यानंतर आहे ना 1-1.5 मिनटं जो आहे तो परतून घेतला लो गॅसवरती आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये शुद्ध गूळ म्हणजे जो काळ्या कलरचा गूळ भेटतो दुकानामध्ये तो टाकलेला आहे. तो वितळायला अगदी सोपा जातो आणि जास्त टाईम पण नाही लागत. त्याच्यामुळं मी तो गूळ घेतलेला आहे. तो व्यवस्थित ह्या माव्यामध्ये एकजीव केला. जोपर्यंत त्याला तो पूर्ण असा वितळून जात नाही तोपर्यंत त्याला व्यवस्थित मिक्स केलेलं आहे या माव्यामध्ये. आता याच्यामध्ये मी खोबऱ्याचा जो दुकानामध्ये मिळणारा जो बारीक कूट असतो तर तो ॲड केलेला आहे. तोही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही इथे मिल्क पावडरसुद्धा टाकू शकता. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही ॲड करू शकता. तर इथे मी ना खोबऱ्याचा जो बारीक कूट मिळतो तो टाकलेला आहे. आणखी व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता तुमच्याकडं तुमचा मावा किती त्या अकॉर्डिंग तुम्ही दूध टाकायचं आहे. तर इथे मी अर्ध्याला थोडंसं वर इतकं फुल पात्र भरून दूध टाकलेलं आहे. ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि लो गॅसच ठेवायचा आहे. कारण की जास्त म्हणजे एकदम लो गॅसवर शिजलं की चव पण छान येते आणि खाली डागत पण नाही. तर इथे मी गॅसची जी फ्लेम आहे ती कमी केलेली आहे आणि व्यवस्थित अशी उकळ. आता मी थोडासा व्हिडिओ जे आहे तो फास्ट केलेला आहे कारण खूप टाईम लागून जाईल आणि तुम्हाला दाखवायचं होतं की लो गॅसवर शिजवलेलं आहे म्हणून. तर तुम्ही बघू शकता हळूहळू याला ना उकळी फुटायला लागलेली आहे. तर अधूनमधून थोडंसं परतवून द्यायचं आहे आणि परत ते शिजून द्यायचे. जोपर्यंत गुळाचा पाक आणि दूध सगळं व्यवस्थित ह्या मावेमध्येच आटत नाही तोपर्यंत आपल्याला हे सर्व शिजवून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता तुम्ही उकळी चांगल्यापैकी म्हणजे उकळू राहिले आहे. तर हे सगळं जोपर्यंत आटत नाही तोपर्यंत आपल्याला उकळून द्यायचं आहे. तर आता इथे तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकता आणि तर इथे मी ना इलायचीची थोडीशी साखर टाकून पावडर केलेली होती ती ॲड केली आहे. आपला मावा जो आहे तो शिजून तयार झालेला आहे. तर आता आपण आहे ना एका झाकणीला थोडंसं तूप किंवा तेल लावायचं आहे आणि त्यानंतर जो मावा आपण शिजवलेला आहे तो त्यावर ॲड करायचा आहे जेणेकरून खाली चिटकणार नाही. त्यामुळे आपण तूप लावलेलं आहे. तर एका चमच्याच्या साहाय्याने किंवा वाटीच्या पाठीमागच्या साहाय्याने आपण सगळं डॅप करून घेणार आहे व्यवस्थित आकार येईल म्हणून. तर इथे मी सगळं जे मावा आहे तो ॲड करून घेतलेला आहे झाकणीमध्ये.
तर तुम्ही इथे बघू शकता आपला मावा जो आहे तो झाकणीवर एकदम सेट झालेला आहे. तो आता उन्हाळा चालू असल्यामुळे हे 5-10 मिनटं जे आहे ते मी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवणार आहे. आणि 5-1 मिनिटांनी बाहेर काढून चाकूच्या साहाय्याने आपल्याला जसा आकार पाहिजे, जितकी मोठी साईज पाहिजे त्यानुसार आपण याला चिरा मारून घेणार आहोत. तर त्यानंतर दाखवते मी तुम्हाला की किती छान जी बर्फी आहे ती आपली सहजासहज निघालेली आहे. तर हे बघा इथे ना मी आता जशा मला जेवढी मोठी साईज पाहिजे त्या साईजनुसार मी चिरा लावून घेत आहे या माव्याला. तर हे बघा मी तुम्हाला इथे काढून पण दाखवत आहे. तर हे बघा किती छान अशी मस्त अगदी पाकात भिजवलेली बर्फीसारखी दिसते. तर अगदी म्हणजे कोणाच्याही तोंडाला पाणी येईल इतकी छान आणि चवीलाही तितकीच छान आहे. तर नक्कीच तुम्ही पण रेसिपी ट्राय करा आणि कशी वाटली कशी नाही रेसिपी तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर कोणी नवीन असेल तर नक्की चॅनल आपलं जे आहे ते सबस्क्राईब करा, म्हणजे थोड्याफार रेसिपी काही व्लॉग बघायला भेटत जातील तुम्हाला. तर चला भेटूया पुढच्या एक नवीन रेसिपीमध्ये किंवा व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.